दार्जिनी, तुमचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. 2 मिनिटातच ते मुंबईवाल्यांच्या बोलण्याला फसले आणि ऑडिशनला परवानगी दिली. हो भाईजी, तुमच्या शब्दाची काहीतरी इज्जत ठेवायला पाहिजे होती ना. बरोबर बोललास. आता आपली इज्जत बनवायची वेळ आली आहे. नील, मी तुला वचन दिलं होतं ना की कधीही नाचणार नाही मी, पण ते वचन तोडलंय मी आज. अरे, हे काय केलंस तू? सॉरी. रोशनी, तुम्ही ठीक तर आहात ना? हो, मी ठीक आहे. पण तुम्ही इथे कसे? पूजा करायला आलात का? पूजा नाही, मी मॉर्निंग वॉकसाठी आलो होतो. मंदिर पाहिलं, विचार केला तुमची इथे भेट होईल. तुम्ही नेहमी मंदिरात येता, माहितीये. काही महत्वाचं बोलायचं होतं का? नाही. मग मला शोधत मंदिरात का? ते मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. बोला. रोशनी, ऍक्च्युली मला विचारायचं होतं की तुम्हाला माझं गिफ्ट पसंत नाही आलं की माझं गिफ्ट देणं पसंत नाही आलं. नाही म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही गिफ्ट पाहून रिॲक्ट केलं, तुम्ही मी upset कोणाकडूनच वाटलात. गिफ्ट घेत नाही. पण नीलकडून तर घेतलं होतं. मला म्हणायचं होतं की नीलने तुम्हाला मोबाईल दिला होता.
आणि हे मला माहिती होतं. नील माझ्यापासून वेगळा नाहीये. तुम्ही चुकताय. अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यात काही नवीन घेऊन येत असतात. ते असं काही असेल जे तुम्ही पाहिलं नसेल, समजलं नसेल किंवा माहीतही नसेल. अनोळखी व्यक्तींची ओळख वाढवाल तरच तुमच्या आयुष्यात नवीन रंग भरतील ना. नकोयत मला नवीन रंग. रोशनी, तुम्हाला आत नाही बाहेर जायचंय. पूजा झालीये तुमची. अनोळखी आहात, अनोळखीच राहा आकाश. मला जाणून घ्यायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करू नका. आणि मी मंदिराच्या आतच जाणार होते. मी त्या प्रत्येक गोष्टी का करत चालले ज्या मला नाही करायच्यात. आधी डान्स केला, नीलला खरं न सांगता खोटं सांगितलं. का? या आकर्षला माझ्या आयुष्यात आणून माझं आयुष्य अवघड का करतोयस हे परमेश्वरा? याची प्रत्येक गोष्ट इच्छा नसतानाही मनाला अस्वस्थ करतीये. जसं जणू मी स्वतःला बदलू पाहतीये. पण मला बदलायचं नाहीये. मी जशी आहे चांगली आहे. हे भगवंता, माझं पूर्वीचं आयुष्य मला परत कर. बस परत कर मला पूर्वीचं आयुष्य. सोनबाई, हा अरे काय झालं? आता सकाळ होईल तू अजून झोपली नाही? ते नील आला की नील नील नाही आला अजून? कुठे गेलाय तो? ते रस्त्याचं काम आहे ना, त्याच्यासाठी गेलाय. आणि सांगत होता की यायला उशीर होईल, काम करूनच येईल म्हणून. चांगलंय. तुम्ही झोपला नाही अजून? अगं अम्मा, मी तुला सांगितलं होतं ना मला यायला उशीर होईल म्हणून. अरे तू तर सांगितलं होतं, पण आईचं मन कसं मानेल? अगं अम्मा, तू पण ना त्या पिक्चर मधल्या इमोशनल लाईन सारखी आहेस. बस बोल आता तू. जेव्हा तुला मुलं होतील ना तेव्हा मी तुला विचारेन. पण हे सगळं सोड. इतका उशीर का केलास तू यायला? अगं अम्मा, कामं संपवता वेळ लागतो ना. का एवढा वेळ लागत होता? तर काही जबाबदारी बंटीवर टाकायची होती. पाहिलं दारजी, एक दिवस कामावर गेलो काय अम्मा काळजी करायला लागली. आणि तुम्ही म्हणता की मी कामं नाही करत म्हणून. आई आहे ना. अम्मा, मला खूप जोराची भूक लागली. मी पटापट हात धुवून येतो, तू वाढून ठेवा. हो हो. सुनबाई, माता देवीने मला सर्व काही दिलं. बस एका गोष्टीची भीती होती की आमचा नील त्याच्या बापाच्या पावलावर पाऊल न टाको. पण आज त्याला काम करताना पाहून मला खूप आनंद होतोय. मला खूप आनंद या बाबतीत की आपल्या नीलमध्ये त्याच्या बापाचं एकही लक्षण नाही. दारजी, कधी कधी हा बाप लेकांमधील दुरावा
मला बेचैन करून जातो. शेवटी ते नीलचे वडीलच आहेत ना, आणि नीलकडून त्यांना इज्जत मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. सूनबाई, तू कोणत्या मातीत घडलीये? अरे माझ्या मुलाने तुझ्या बरोबर नेहमी वाईट व्यवहार केला, तरी तू आजही त्याचा इतका सन्मान करते. एकदाही त्याने तुझा आणि तुझ्या मुलाचा विचार नाही केला. सकाळ व्हायची वाट सुद्धा नाही पाहिली आणि निघून गेला देवाच्या शोधात. सूनबाई, तुझं इतकं हळवं होणं पण योग्य नाही. धारजी, जी काय परमेश्वराची इच्छा असेल ती, आणि त्याच्या मर्जी पुढे कोणाची मर्जी चालते? परमेश्वर फक्त एक निमित्त होतं आपल्या जबाबदारीपासून पळण्याचं. तू त्याला एक वेळ माफ करशील, पण माझा नील त्याला कधी माफ नाही करणार. माझ्यामुळे खराब झालं होतं ना, मी मदत करते. हा माझा भास आहे की खरं आहे? मला वाटतंय ती जी कोणी असेल ती माझ्या आजूबाजूलाच आहे, आणि एकदा का ती भेटली ना, मी तिला नाही जाऊ देणार. कम ऑन आकर्ष, आता तू हे सांगू नकोस की व्हिडिओ झूम करून तू प्रत्येक मुलीचे पाय चेक करतोयस. मला तर वाटलं होतं रात्रीनंतर तुझ्या डोक्यातलं हे भूत निघून जाईल, पण इथे तर उलटच घडत चाललंय. फाईन, आय विल लिव्ह युअर स्पेस. अरे हो हो, मला आत तर येऊ दे, तेव्हाच लिस्ट घेऊन बाहेर ये ना. सर, बाहेर सगळे आतुरतेने वाट पाहतायत आणि तुम्ही आहात की व्हिडिओ पाहत बसला. आपल्याला फायनल लिस्ट अनाऊन्स करावी लागेल सर.
खुद नहीं जानती आप कितनी प्यारी हो, जान हो हमारी पर जान से प्यारी हो, दूरियों के होने से कोई फर्क नहीं पड़ता, आप कल भी हमारी थी और आज भी हमारी हो. बिट्टू, फुटेज फारच कमी आहेत, मी सगळे पाहिलेत. मी तुला टॅबलेट दिला होता रेकॉर्डिंगला, लगेच घेऊन ये. हा पण सर फुटेज तर फक्त इतकंच आहे. मी नाही केलं सगळं रेकॉर्ड. व्हॉट? नाही रेकॉर्ड केलं म्हणजे? मी तुला टॅबलेट गेम खेळायला दिला होता का? हाऊ कॅन यू बी सो केअरलेस बिट्टू? मी तुला स्पष्टपणे सांगतोय, ही कॉम्पिटिशन म्हणजे थट्टा समजू नकोस. जितकं सिरियसली मी घेतोय तितकंच तू पण घेणार आहे, समजलास? रेवा, फायनल लिस्ट प्रिपेअर करून बिट्टूला दे. मी जरा जास्तच केलं का? पण बिट्टू, तू काही चुका करशील हा मी विचारच करू शकत नाही. तू एकदम परफेक्ट आहेस. युअर माय वन मॅन आर्मी. तुझ्याशिवाय मी काही करूच शकत नाही. आय कॅन्ट इवन थिंक ऑफ इट. ओके माय मॅन फ्रायडे. आकर्ष, ही घे फायनल लिस्ट मधील नावं, पण याच्यात फक्त 9 लोकांचीच नावं आहेत. आय नो, कारण 10वं नाव त्या मुलीचं असणार आहे, जी डान्सचं स्वरूप कायमचं बदलून टाकेल. मी तुमच्यासाठी एक छोटीशी भेट घेऊन आलोय. अगं माझी भोळी भाबडी कद्दू कुमारी, तुला आजपर्यंत दिलेलं वचन मी कधी तोडलंय का? आणि तुझ्याकडून शिकलोय मी वचन पाळायला. ओ गॉड, नॉट अगेन. डोंट टेल मी की तू त्या अद्भुत मुलीबाबत इतका सिरियस आहेस. मी या कॉम्पिटिशनचा त्या मुलीशिवाय विचारच करू शकत नाही. पण आपण बाकी 9 जणांच्या रिहर्सल्स नाही थांबवू शकत, राईट? नाही थांबणार. रिहर्सल्स नाही थांबणार. आणि मी त्या मुलीचा शोध घेणं हेही नाही थांबणार. फाईन, जर तू ठरवलंच आहेस तर मी काय बोलणार. पण मला एक सांग, जर ती खरंच इतकी उत्तम डान्सर आहे तर ऑडिशनला का नाही आली? आय डोंट नो. कदाचित आली असेल आणि घाबरून परत गेली असेल, किंवा तिच्या घरच्यांनी तिला येऊ दिलं नसेल. कुड बी एनिथिंग. चल, रिझन काही का असे ना, पण तू तिला शोधणार कसा? बिट्टू आहे ना. मी पण मी कसं काय शोधणार सर? सिम्पल थिंग. बाहेर आलेल्या सगळ्या मुलींच्या पायांचे फोटो तू आणून देणार आहेस. काय? व्हॉट? पण समजा ती आलीच नसेल तर तू कर्नाल मधल्या सगळ्या मुलींचे पाय चेक करणार? त्याची गरज नाही भासणार. मला वाटतंय ती जी कोणी असेल ती माझ्या आजूबाजूलाच आहे, आणि एकदा का ती भेटली ना, मी तिला जाऊ नाही देणार. काकी, ते तुम्ही रोशनीला पाहिलं का? ऍक्च्युली मला रिहर्सलला खूप उशीर होतोय. ट्विंकल, मी तुझ्याबरोबर रिहर्सलला नाही येऊ शकत. घे घे आता आई, झालं मोठं कल्याण. करा आता सकाळी सकाळी नाश्ता. हा पण विचार नाही केला या पोरीने की भाऊ आता कामावर जाईल. आता नाश्त्यामध्ये काय करपलेली भाजी खाणार? हे माहित नाही महाराणी कुठे गेली भाजी ठेवून. सगळी भाजी करपून टाकली. ए रोशनी, अगं रोशनी कुठे मेलीस? तोंडाला टेप लावलीस का? अगं उत्तर तरी दे ना. काकी, ते तुम्ही रोशनीला पाहिलं का? ऍक्च्युली मला रिहर्सलला खूप उशीर होतोय. ट्विंकल, मी तुझ्याबरोबर रिहर्सलला नाही येऊ शकत. का नाही येणार सोबत?
ते माझी तब्येत ठीक नाहीये. काय झालंय तुझ्या तब्येतीला? चांगली ठणठणीत तर दिसतेस. बुवाजी, डोकं थोडं दुखतंय बस. हे घ्या, हिचं डोकं दुखतंय. माझं डोकं तर दिवसभर दुखत असतं. कधी मी तुला सांगितलं की माझं डोकं दुखतंय? आता गप्प बस तू. ये बेटा, मी तुझ्या डोक्याला तेल लावून मॉलिश करते. हं? हो आई, एक काम कर, तू ना डॉक्टरला पण बोलवून घे. पहिले भाजी करपून टाकली महाराणीने, आता ट्विंकलला पण नाही बोलते. हा पण नाही विचार केला की ट्विंकल एकटी जाणार कशी काय. राहू दे ना काकी, मी एकटीच जाईन. एकटं जाण्याची काहीही गरज नाहीये. अगं वहिनींना मी काय उत्तर देणार? ट्विंकल, माझी खरंच तब्येत ठीक नाहीये. मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर. काय झालं रोशनी? काय येत नाहीये सासोबत? मी सांगितलं ना ट्विंकल, माझं डोकं खूप दुखतंय म्हणून. तुला मी वेडी दिसते काय? मला सगळं लक्षात येत आहे. काल जे झालं त्यामुळेच तू तिथे यायला टाळतेस, राईट? हे बघ रोशनी, जे झालं ना ते तू सर्व विसरून जा. अँड आय प्रॉमिस यू, ही गोष्ट मी कधी स्वतःला पण नाही सांगणार. ट्विंकल, माझी खरंच यायची इच्छा नाही. एक सेकंड, कधीपर्यंत नाही जाणार? आज, उद्या, परवा? तुझं डोकं दुखणं कधीतरी थांबेलच ना? आणि रोज जर तू असं निमित्त सांगायला लागलीस ना तर सगळ्यात आधी कमो काकी प्रश्न विचारेल. त्यामुळे योग्य तेच होईल की तू असं बिहेव कर जसं काही झालंच नाही. चिल मार. कदाचित ट्विंकल खरं तेच बोलते. जितका विचार करेन तितकाच मला त्रास होईल. म्हणून कालच्या घटनेला एका वाईट स्वप्न समजून विसरणंच योग्य ठरेल. ठीक आहे, मी येईन तुझ्याबरोबर. गुड गर्ल. रोशनी, तू घरी हे जा. बघ ट्विंकल, मला काहीच समजत नाहीये. कधी तू हट्ट करतेस की मी तुझ्यासोबत कॉलेजला यावं, कधी हट्ट करतेस की घरी परत जावं. तुझ्या डोक्यात नेमकं चाललंय काय? एजे त्या मुलीला शोधतोय जी त्या पडद्यामागे डान्स करत होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की त्याला माहितीये की त्या मुलीच्या पायावर निशाण आहे, जो तुझ्या पायावर आहे. जर तू इथे राहिलीस तर एक ना एक दिवस तो निशाण सगळ्यांना दिसेल आणि आपण दोघी फसू शकतो. कोण फसणार ट्विंकल?